आमचं आरक्षण कुठं आहे हे सगळ्या नेत्यांनी सांगावं। आरक्षणच्या मुद्द्यावर इतकं रान पेटलं की त्याचा कळत न कळत परिणाम निवडणुकीवर होत आहे। ही त्यांची रास्त मागणी आहे। परंतु मराठा समाजाची मागणी त्या जरांगे साहेबांची मागणी अशी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे। ही जी आग्रहाची भूमिका त्यांची जी आहे ती कुठंतरी मूळच्या ओबीसीना थोडी खटकते। विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत आहे। असे असलं तरी गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा विषय मोठा झाला होता। मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 1.5 वर्षापासून आंतरवाली येथे उपोषणाच्या माध्यमातून आपल्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र असं असलं तरी काल मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीच्या विरोधात कुठेतरी मुस्लिम समुदाय असेल, बौद्ध समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल यांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला। मात्र हे ते असले तरी 3 तारखेला राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये जे उमेदवार अपक्ष आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे समीकरण करण्यात आलेलं आहे। दादा, ह्या समीकरणाकडे तुम्ही कसं बघता? कशा पद्धतीने सामाजिक रचना जी आहे आणि राजकीयदृष्ट्या हे जी काय एकत्रीकरण केले ते योग्य आहे? मुळात ह्या आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना काही निवडणुका पाहिल्यात। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी ओबीसी समाजाला घेऊन एक माधव पॅटर्न राबवला होता। तो माधव पॅटर्न राबवला असताना BJPशी तो ओबीसी समाज पूर्ण डायवर्ट झाला होता। त्यानंतर सध्या आता जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला आहे। त्यामध्ये ओबीसी चळवळीमध्ये ओबीसीचा नेता म्हणून माननीय छगनरावजी भुजबळ पुढे आलेत। या आरक्षणच्या मुद्द्यावर इतकं रान पेटलं की त्याचा कळत न कळत परिणाम निवडणुकीवर होत आहे। लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं तर संविधानाचा निगेटिव्ह मुद्दा आला, त्यामुळे पूर्ण दलित मुस्लिम हा समाज महाविकास आघाडीकडे गेला। आता जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली की आम्ही आमच्या याच्यावर आमच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकाला उमेदवार उभा करू। त्यांनी ह्या घडीला दलित मुस्लिम यांना एकत्र घेऊन परवाची एक मिटिंग केली, पण मला असं वाटतं की ह्या निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही। कारण ही निवडणूक जी विधानसभेची निवडणूक असते ती स्थानिक मुद्द्यावर आधारलेली असते। स्थानिक मुद्द्यावर दलित असो, ओबीसी असो किंवा मुस्लिम असो, तो त्या स्थानिक उमेदवाराच्या वेगवेगळ्या कामानिमित्त आणि स्वतःच्या रिलेशन किंवा स्वतःचे शेती उद्योग असो, कुठलाही उद्योग असो, तो त्याला जोडला गेलेला असतो। त्यामुळं असं आपण म्हणता येईल की पूर्ण महायुतीकडे हा मतदार जाणार नाही किंवा महाविकासकडे पूर्ण झुकेल असं होत नाही। मुळात ओबीसी गावागावात मायक्रो ओबीसी आहे, तो एक गट्टा एकत्र येत नाही। उदाहरणार्थ न्हावी असो, सुतार असो, लोहार असो, ह्यांची एक जातीय एक कॅटेगरी आहे आणि प्रत्येक जातीतून एक नेता, आणि तो नेता प्रत्येक आपल्या जातीला एकत्र घेऊन काम करत असतो। त्यामुळं ओबीसी समाज एकत्र एक गट्टा असं येत नाही। आता राहिला मुस्लिमांचं मुस्लिम वोटर कसं आहे की मगाशी मी बोललो की स्थानिक मुद्दा त्यांचा महत्त्वाचा ठरतो आहे। तिथं जात धर्म पाहिले जात नाही। त्यानंतर राहिला दलितामधला बौद्ध समाज हा प्रभावी आहे आणि हिंदू दलित हे वेगळे आहेत। बौद्ध समाज हा कधीच BJPच्या विचाराला सहमत होत नाही किंवा जात नाही। हिंदू दलित कसा आहे, तो जास्त हिंदू धर्माकडे झुकलेला असतो। त्यामुळे हिंदू दलिताची मते जवळजवळ BJPच्या ह्याच्याकडे झुकतील असं मला वाटतं, आणि महाविकासकडे निम्मा वर्ग तिकडे जाईल, निम्मा वर्ग इकडे जाईल। आता बौद्ध हा प्रभावी ठरल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांचं जो आता सध्याचं वातावरण आहे त्यामध्ये सुद्धा
बौद्ध समाज गटातटात विखरला असल्यामुळे त्यांचंही एक गट्टा मतदान या ठिकाणी होईल सांगता येत नाही. मुळात जरांगे पाटलांनी जो हा पॅटर्न राबवायचं ठरवलं आहे त्या पॅटर्नमध्ये त्यांना काय साध्य करायचं हे माहीत नाही. पण ह्याचा प्रभाव मला वाटत नाही की या निवडणुकीमध्ये होईल. पण एक आहे, माझ्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून एक मला आनंद होतो की ज्या दुही निर्माण झालेल्या आहेत मुस्लिमाच्या, ओबीसीच्या, मराठ्याच्या, बरं ठीक आहे, मुस्लिम हिंदूमध्ये ज्या दुफळे आहेत ह्या माध्यमातून कुठंतरी ही निवडणूक निमित्त असेल पण कुठंतरी ह्या माध्यमातून एकत्र दिसतोय. हा समाज, हा धर्म आपण बाजूला ठेवू, पण देशासाठी हे एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून मला वाटतं राजकारण बाजूला जर ठेवलं तर जरांगेच्या कुठल्या तर माध्यमातून ह्या लोकांना जवळ केलं आहे, ह्याचं मी त्यांचं स्वागत करतो. पाहायला गेलं तर जरांगे पाटलांच्या भूमीचं कुठेतरी स्वागत होतं असलं तरी त्यांच्या बाबतीत जो पॅटर्न ते राबवत आहेत ते विधानसभेत चालला नाही असं दिसून येते. दादा, तुम्ही विश्लेषक आहात, विचारवंत आहात, मात्र अशा प्रकारचे जे काही समीकरण बांधण्याचा प्रयत्न होतो ते योग्य आहे का? प्रथमतः जरांगे पाटील साहेबांनी अगदी गरीब मराठा समाजासाठी जे सामाजिक आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी जे प्रयत्न करतात त्याबद्दल मी त्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो. कारण का मराठा समाजामध्ये काही समाज असा आहे की तो आर्थिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे आणि अशा लोकांना आरक्षण देण्याची गरज आहे, त्यांची मागणी रास्त आहे. आणि प्रत्येक समाज आपल्या समाजाला थोडंसं आरक्षित जागेवर आपला समाज थोडासा पुढं आला पाहिजे ही भावना त्यांची असते. त्याप्रमाणे जरांगे साहेबांनी ते नेतृत्व ते केलेलं आहे. पण सध्याची परिस्थिती जर पाहिलं आहे तर महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचं ओबीसीचा दोन गट पडल्याचं सरळ दिसतं आहे. कारण मूळचा ओबीसी आणि नंतर मराठा कुणबी आणि मराठा ओबीसी असे दोन प्रकार या जरांगे साहेबांच्या या चळवळीतून निर्माण झालेला आहे. त्यामुळे मूळचा जो काय ओबीसी समाज आहे तो म्हणतो जर एवढा बलाढ्य समाज जर आपल्यामध्ये जर आला तर आमच्यावर अन्याय होईल, म्हणून आमचं आरक्षण अबाधित ठेवून तुम्हाला जे काय मराठा समाजाला जो द्यायचा आहे तो आपण द्यावा, ही त्यांची रास्त मागणी आहे. परंतु मराठा समाजाची मागणी, त्या जरांगे साहेबांची मागणी अशी आहे की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. ही जी आग्रहाची भूमिका त्यांची जी आहे ती कुठंतरी मूळच्या ओबीसीना थोडी खटकते. म्हणून एक दोन गट पडलेले आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये सरळ दिसतं आहे. आता वास्तविक पाहता जर आमच्या जुन्या ओबीसीचा जर विचार केला, त्याची लोकसंख्या जर पाहिली तर महाराष्ट्राची 12 कोटी जनतेमध्ये जवळजवळ ओबीसीच्या जे आहे ना, जवळजवळ मूळ ओबीसी जे आहे ना ते जवळजवळ 5 कोटी आहे. आणि त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी कॅटेगरी आहे, विमुक्त भटका समाज. त्याच्यामध्ये धनगर समाज, लमाण समाज, कैकाडी समाज, वंजारी समाज, हा जो समाज घटक आहेत त्यांना महाराष्ट्रापुरतं आरक्षण आम्हाला दिलेलं आहे. आणि आमचा समाज जो आहे हा जो विभक्त भटका, कर्नाटकामध्ये SC आहे, आंध्रामध्ये ST आहे. वास्तविक पाहता आम्ही दुर्लक्षित आहोत, आम्ही भटकेवाले. आम्हाला द्यावा, शासनाने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. पण बाकीचे मोठमोठे समाजाचे जे घटक आहेत ते आपल्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून मला इथं सांगायचं आहे की जवळजवळ 12 कोटीपैकी 6 ते 7 कोटी ओबीसी समाज आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा पूर्वी थोडासा BJPकडं, कारण ओबीसीमध्ये थोडासा अंधश्रद्धा आहे आणि थोडीशी धार्मिक वगैरे वृत्तीची माणसं असतात, त्याच धर्माकडे थोडं झुकलं जातं. म्हणून BJPने त्या लोकांसाठी धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर कुठंतरी त्यांना ते बैकावाचा प्रयत्न केला आणि त्यांना मोटिवेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे झुकला. पण आत्ता मात्र परिस्थिती जर पाहिली, हा जो आमचा ओबीसी समाज आहे तो आत्ता कुठंतरी जागृत झालेला आहे. आणि आज या ओबीसी समाजाचं एक संघटन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांचं म्हणणं एकच आहे, ओबीसी समाजाच्या नेत्यांचं म्हणणं असंच आहे ना, माझी मागणी अशी आहे की जुन्या ओबीसीना बाधित न करता, त्यांच्या टक्केवारीत कुणी वाटा नसताना की मराठा समाजाला तो वेगळं आरक्षण द्यावं, वाटल्यास 50% काही आरक्षणाचे जे नियम आहे तेही तोडावं लागेल. पण मी जरांगे साहेबांनी जो प्रयत्न करताय की मुस्लिम आणि दलित आणि या सगळ्या गोष्टी ज्या समाजाला एकत्रित करून कुठंतरी आपला उमेदवार उभा करण्याचा जे प्रयत्न करतात, तर मूळ आपल्याला इथे सांगायचं, या देशामध्ये जी निर्मिती झाली
जी भाजपची जी आरक्षण विचाराची जी भाजपची निर्मिती जी झाली ते केवळ मुस्लिम द्वेषामुळे झाली आणि दलित द्वेषामुळे झालेली आहेत आणि आता ओबीसी द्वेषामध्ये होत आहे हे आज सगळ्यांना कळालेलं आहे. म्हणून अंतर्वलीमध्ये जे काय जरांगे साहेब जे काम करतात आता कुठेतरी या तिन्ही समाजाला एकत्र येऊन आणि मूळ ओबीसीला जवळजवळ 7 कोटी मूळ ओबीसीला विरोध करण्याचा जो प्रयत्न करतात ते सक्सेस होणार नाही आणि त्यांचा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं की सक्सेस होणार नाही. आणि त्यांनी जर खरंच मराठा समाजाला तुम्हाला जर जरांगे साहेबांना तुम्ही जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण हा दलित मुस्लिम हा समाज हा काँग्रेसकडे झुकलेला आहे पहिल्यापासून. आमचा भटका समाज काँग्रेसकडे आहे. तर आपण सरळ करावं की महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना या सगळ्या घटकाला एकत्र घेऊन आपण पाठिंबा जाहीर केल्यास तर भविष्यामध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल असं मला वाटतं. कारण राहुल गांधीजींनी सांगितलेलं आहे ज्याची लोकसंख्या देशामध्ये जेवढी आहे तेवढी त्यांना भागीदारी दिली पाहिजे म्हणून जातीय जनगणना झाली पाहिजे. हे महाविकास आघाडीनं हे धोरण आखलेलं आहे आणि BJP हे दलित आणि मागासवर्गीयाच्या आरक्षणाच्या विरोध होते. आणि ठीक आहे 400 पार करतो म्हणून त्यांनी जे दावान केलं होतं आणि त्यांनी खासदार म्हणत होते की आम्ही घटना बदलणार आहे. परंतु या भारतीय जनतेने आणि ओबीसीच्या समाजाने दलित बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी आणि काँग्रेस प्रेमी माणसांनी आणि सगळ्या लोकांनी जर विचार करून त्यांना 240वर आणून ठेवलं आहे. आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचं वातावरण जर BJP असं जर जातीभेद करण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर 240चं 100 बी पुढच्या निवडणुकीला आपलं येणार नाही अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि जरांगे साहेबांना जो प्रयत्न आहे तो फार यशस्वी होणार नाही. त्यांनी एकच भूमिका घ्यावी की महाविकास आघाडीला या सगळ्या घटकाला घेऊन आपण पाठिंबा द्यावं आणि या सरकारकडनं आश्वासन घ्यावं की आम्हाला आरक्षण द्या तो आपण द्यावं भविष्य प्रयत्न करावा. आपण अशा प्रकारचं आश्वासन घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर करावा. त्याला या देशाचं आणि दलिताचं आणि ओबीसीचं आणि मराठाचं भलं होणार आहे असं मला वाटतं. कुठेतरी जे समीकरण आहे ते राज्य केंद्रित म्हणजे सत्ता केंद्रित होत आहे का असंही म्हणावं लागेल. दादा महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी आता चौथी आघाडी म्हणायचं काय ह्या गोष्टी? ही चौथी आघाडी जी होती ती योग्य होती. कारण का की भाजप काँग्रेस इतर पक्ष राष्ट्रवादी वगैरे ही एकाच माळेचे मणी आहेत. जसं केजरीवालनी आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर दिल्लीमध्ये सर्व गोरगरिबांना शिक्षण वगैरे दिलेलं आहे, हॉस्पिटल आहेत. ते असं महाराष्ट्रात काय जगात कुठं पण नाही आहे. जगातील सर्व लोक हे बघायला येतात. तर तसंच शिक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना दिलं तर जो शिकेल तो टिकेल. जे बाबासाहेबाचं शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो नारा आहे तो सक्सेस होईल. आणि जरांगे पाटलांनी जर SC NT OBC मुस्लिम ह्या सर्वांना घेऊन एकत्रितपणा केला आणि सर्वांना जर म्हणलं की मी हे सर्व करून देतो. आता भाजपने काय केलेलं आहे मागासवर्गीयाचं आरक्षण सगळे म्हणतात मागासवर्गीयाला SCला आरक्षण आहे. मी सगळ्या नेत्यांना विचारतो ठणकावून आणि आत्ताच माझे मित्र शशिकांत कांबळे म्हणले की बौद्ध दलित आणि हिंदू दलित ह्याच्यात दुपडी निर्माण करण्याचं काम कुणी करू नये. बौद्ध दलित जे आहेत आणि हिंदू दलित हे डॉक्टर बाबासाहेबांना मांडणारे कार्यकर्ते. आता आमचा चर्मकार समाज काशीरामजी चर्मकार होते, मायावती चर्मकार आहे, आता चंद्रशेखर आझाद तो चर्मकार आहे, मी चर्मकार आहे आणि मी माझ्या रक्तातच बाबासाहेब आहे. मी बाबासाहेबाच्या तत्वावर चालतो. आज मला सांगा आमचं आरक्षण कुठं आहे ह्या सगळ्या नेत्यांनी सांगावं. सगळ्या गोरगरिबाच्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका त्या शाळा 70 ते 80% बंद पडलेल्या आहेत. आमचे नेते गप्प आहेत. ते भाजपच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हे झालं शिक्षण आमचं नोकरीमध्ये खाजगीकरण पूर्ण केलेलं आहे. आम्हाला नोकरीत आरक्षण कुठं आहे हो? आम्हाला आरक्षण नाही आहे आणि हे सगळे म्हणतात आरक्षण आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतो आमचं आरक्षण आहे का? तिसरी गोष्ट ह्याच भाजपच्या सरकारने नवीन कायदा आणला की नवीन महाविद्यालय कायम विना अनुदानित विशेष बाब 900 अंतर्गत जुने महाविद्यालय बंद करून नवीन महाविद्यालय चालू केले. म्हणजे आमचं शिक्षण सर्व बंद. पूर्वीचा परत आमच्या जे आहे पाटीला मटकन हातात झाडू हे देण्याचं काम ते करतात. तर आम्हाला जरा असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी त्यासाठीच आरक्षणाची भूमिका आहे ती आरक्षणाची भूमिका या पद्धतीने एका समुदायाला पूर्ण समुदायाला एका वर्गात टाकणं योग्य आहे का? ह्या गोष्टीचं एका वर्गात टाकणे ते योग्य नाही. आम्हाला काय म्हणायचं आहे ज्याचं त्याचं आरक्षण अबाधित राखून त्यांनाही आरक्षण मिळावं. ते पण गोरगरीब आहेत. मूळ मुद्दा जो आहे
तो शिक्षणाचा. शिक्षण हे माईचं दूध आहे. ते सर्वांना शिक्षण मिळालं तो कुठला गरीबातला गरीब राहू दे, तो शिकून मोठा होईल. हे बाबासाहेबांचं तत्व आहे. अशा पद्धतीने बघितले तर शिक्षण असेल, नोकरी असेल, यात आरक्षण कुठेतरी मिळते. आपल्याकडे राजकारण म्हणलं की सत्ताकारण होतं. मग ह्या समीकरणातून मनोज जरांगे पाटील केंद्रस्थानी होण्याचा जो काय मानस आहे तो दिसत आहे का यात? खरं तर मुळात आज ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, यांच्यामध्ये जो वाद निर्माण होत आहे त्याचं मूळ कारण काय तर आरक्षण आहे. आणि आपण अनेकदा ऐकलं असेल मनोज जरांगे पाटील साहेबांचं बोलताना की ते नेहमी सांगत असतात की गरजवंत मराठा, गरीब मराठा यांच्यासाठी माझा हा लढा आहे. त्यांना शिक्षण मिळवून देण्यासाठी, त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी माझा हा लढा आहे. तर मुळात आरक्षण दिलं जरी, समजा आज आरक्षण अनेक समाजाला आहे, मात्र आता जसं सहकाऱ्यांनी सांगितलं की आरक्षण दिल्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी योग्यरित्या झाली पाहिजे. आज शासकीय जे महाविद्यालय आहेत, शासकीय जे शाळा आहेत ते बंद पडत चाललेले आहेत. नोकऱ्यांमध्ये, शासकीय नोकऱ्यांमध्ये आज एखादा जर गरजवंत मराठाला समजा तिथे आरक्षण जरी असला आणि त्या ठिकाणी ती सीट जर शासनाने ठरवलं की आपल्याला विकायची आहे सीट, तर तिथं इतर पैसा असणारा मराठाला तो सीट मिळणार नाही, याची काय शाश्वती आहे? त्यामुळं आज भ्रष्टाचार जशा पद्धतीने नोकऱ्यांमध्ये चालू आहे, शिक्षणामध्ये चालू आहे, हे जर खऱ्या अर्थाने बंद करायचं असेल तर शासनाला याच्यामध्ये आरक्षणासोबतच अनेक अशा तरतुदी कराव्या लागतील. शासकीय शाळांची संख्या वाढवावी लागेल, शासकीय महाविद्यालयांची संख्या वाढवावी लागेल आणि नोकऱ्यांमध्ये मूळतः जो भ्रष्टाचार केला जातो तो थांबला पाहिजे. एखाद्याकडे पैसा आहे त्याला ती नोकरी मिळणार आणि एखादा जर गरजू आहे, तो हकदार असेल तर त्याला ती नोकरी मिळणार नाही. तर याच्यामुळे अजून जो दुफळी निर्माण होत आहे, म्हणजे समाजामध्ये जी दुफळी निर्माण होत आहे, हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे याच्याकडे सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मुस्लिम समुदाय आहे, दलित समाज आहे, तो मराठा जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करेल का? मुळात जे जरंगे साहेबांनी जी मीटिंग बोलवली त्या मीटिंगचं मी खरंच कौतुक करतो आणि स्वागत करतो. कारण ही मीटिंग जी बोलवली ती खूप उशिरा बोलवली असं मला वाटते. मला सांगा, ह्या ऐन टायमाला, इलेक्शनच्या टायमाला जर तुम्ही अशा मीटिंगा बोलवून जर घेतल्या तर ह्याच्यातनं काय होणार आहे? जो लोकांना हक्क पाहिजे आहे, ज्यांना लोकांना बदल पाहिजे आहे, त्या बदल मिळणार नाही आहे. ह्याच्यामुळं काय होईल? मतदान विभागलं जाणार आहे. मतदान विभागल्यामुळं काय होणार आहे? ह्याच्यामध्ये BJPचाच फायदा होणार आहे. आणि जो समाज आहे, आता जो गोरगरीब आहे, ज्यांच्यापासून यांना त्रास व्हायला लागला, ज्या गोष्टी आता मी सगळ्या सहकार्यांनी सांगितलं, काय बरेच मुद्दे मांडले, ते मुद्दे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत का? तर मला असं वाटतं की हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा फार पूर्वी घेऊन जर इतर समाजांना सगळ्यांना जर एकत्र घेतलं असतं तर खूप चांगली गोष्ट होती. पण ही गोष्ट खूप उशिरा झालेली आहे असं मला वाटतं. आणि ही गोष्ट करणं ह्या इलेक्शनला न करता हा प्रयोग पुढच्या इलेक्शनसाठी करावा. आणि आता सध्याच्याला BJPला ह्या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, ह्या अराजकतेला संपवण्यासाठी जरंगे पाटलांना माझी विनंती असेल की सर, आपण हे जे BJPला घालवण्यासाठी जे आपल्याला करता येईल ते आपण करावं असं मला वाटते. पाहिलं तर BJP विरोधात असलं, एकीकडे BJP, काँग्रेस, शिवसेनाचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट आणि सर्वसामान्य जो मतदार आहे तो संभ्रमात असताना आता 4थी आघाडी. मग हा पॅटर्न चालेल का राज्यात? माझ्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर 4थी आघाडी चालेल असं मला अजिबात वाटत नाही. पूर्ण निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दरम्यानच होणार आहे. ह्या महायुतीमध्ये असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये असेल, ज्यांना वाटा मिळालेला नाही, की ज्यांना तिथं जागा नाही आहे, त्या लोकांनी बाहेर जाऊन हे केलेलं नवीन प्रयोग आहे. पण शक्यतो आजपर्यंतचं जर राजकारण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच लढत होणार आहे. आणि सध्याचं काम जर बघितलं तुम्ही, महायुतीचं काम असेल तर सर्व राज्यातील जनतेला माहीत आहे काय निर्णय घेतले गेले आहेत, कसे निर्णय घेतले गेले आहेत, कुणाच्या सोयीचे आहेत, कुणाच्या फायद्याचे आहेत. ह्याचा जर विचार सरासर केला गेला तर महायुती निर्विवाद परत राज्यामध्ये सत्तेमध्ये येईल, याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही. आणि दुसरा विषय जर तुम्ही सांगितला की काल केलेल्या प्रयोगाबद्दल, दलित असतील, मुस्लिम असतील किंवा मराठा समाज, जे नवीन तुम्ही काय समीकरण तुम्हाला असं वाटत आहे, तर हे पूर्णपणे भाजपला डिस्टर्ब करण्यासाठी केलेलं समीकरण आहे. ह्याच्यामध्ये यांच्या हाती काहीच लागणार नाही आहे. हे फक्त वातावरण, जेणेकरून सत्तेवरून कसं यांना खेचता येईल, सत्तेवरून कसं यांना पाय उतार करता येईल, यासाठी केलेला प्रयोग आहे. पण एकंदरीत बघितलं तर प्रत्येक 5 वर्षानंतर असे नवीन नवीन प्रयोग होत असतील. सगळ्यांनी विचार केला पाहिजे किती वेळा हे यशस्वी झालेले आहेत असे प्रयोग. राहिली गोष्ट ह्याची आरक्षणासंदर्भातची, तर आरक्षणामध्ये सगळ्याला न्याय देण्यासाठी महायुती सक्षम आहे ना.
मराठा समाजाला 10% आरक्षण आत्ता बी दिलेलं आहे आणि त्याला चॅलेंज जरी केलेलं असेल तर ती अजून पण ते मिळवून देण्याच्या प्रयत्नातच आहेत. याच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न किती वेळा झालेला आहे, कुणी केलेला आहे? जर आपल्याला चांगलं माहीत असेल मीडियामध्ये किंवा पब्लिकमध्ये डोमेनमध्ये सगळ्याला माहीत आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला पहिलं आरक्षण दिलेलं आहे. हायकोर्टामध्ये पण टिकून दाखवलेलं आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सत्तेवरून पाय उतार झाले, ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली त्यावेळेस ते आरक्षण घालवण्याचा प्रकार झालेला आहे. म्हणजे त्यांनी श्री मनोज जरांगे यांनी विचार केला पाहिजे की त्यांनी कुणाकडून बोललं पाहिजे, आरक्षण देणाऱ्याकडून बोललं पाहिजे की आरक्षण खेचून घेणाऱ्याकडून बोललं पाहिजे. याच्यामध्ये मला थोडं त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे, एकीकडं ते बोलतात की गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, एकीकडं मी बोललो नव्हतो मध्ये, तुम्ही बी बोलताना मी ऑब्जेक्शन घेऊ शकत होतो पण तुमचं बोलणं होऊ दिलं मी. गरजवंत मराठ्यांचा लढा एकीकडे बोलायचं. मला काय म्हणायचं आहे की आपण मान्य करू की 42च्या वर मराठा तरुणांनी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूती आम्हाला पण आहे, त्यांची जाणीव आम्हाला पण आहे की बाबा एखाद्या घरातील कर्ती व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबावरती काय वेळ असते. पण दुसरीकडे हा पण विचार येत आहे की तुम्ही एकीकडे सांगता की गरजवंत मराठ्यांचा लढा आणि दुसरीकडे सांगता की तुम्ही एक 50,000 गाड्या मी रस्त्यावर जर उभा केल्या तर 50,000 लोक एका ॲट ए टाईम ड्रायव्हर उतरले तर सगळं बंद होऊन जाईल. हे नेमकं काय दर्शवत आहे? गरजवंत मराठ्यांबद्दल दर्शवत आहे का त्याचं काही वेगळं उदात्तीकरण दर्शवत आहे? याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे की नेमकं हे आंदोलन कोणत्या लेवलला चाललेलं आहे किंवा कोणत्या दिशेला चाललेलं आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने पाहायला गेलं तर सोलापुरातील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, विश्लेषक असतील, पक्षाच्या विविध प्रतिनिधी असतील, त्यांनी आपली ओबीसीच्या बाबतीत जी काही भूमिका असेल किंवा जरांगे पाटील यांनी जी मांडलेलं जे काही समीकरण आहे बौद्ध समाज, मराठा समाज आणि मुस्लिम समुदायाचं, तो कुठेतरी फॅक्टर राज्यात यशस्वी ठरणार का हे या ठिकाणाहून तरी सध्या दिसत आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.